नमस्कार मित्रांनो, मी संतोष फटांगरे. द पॉवर ऑफ टीम वर्क मागच्या व्हिडिओमध्ये बघितले असेल, कदाचित व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा बाळगतो. आज आपण टीम बिल्ड कशी करायची आहे, ती टीम टिकवायची कशी आहे, म्हणजे तुमचा एम्प्लॉय तुमचा एम्पायर सोडून दुसरीकडे गेला नाही पाहिजे. भले तुमच्या एम्पायर मध्ये कमी सॅलरी असू द्यात, बाहेर जास्त देण्याचा प्रयत्न होतो. न जोडून जाण्यासाठीचे काय कारण असू शकतात, काय करावं लागेल का जेणेकरून माझा एम्प्लॉय सोडून दुसऱ्या ठिकाणी नाही गेला पाहिजे, भले पेमेंट जास्त मिळालं तरी. त्यासाठी एक 2 ते 3 मुद्द्यांवरती आज आपण बोलणार आहोत. चला सुरुवात करतो. पहिला मुद्दा मित्रांनो, आपण काय करतोय, ज्यावेळेस आपला एम्प्लॉय आपल्याकडे येतो, नव्याने आपल्या एम्पायर मध्ये एंट्री करतो, त्यावेळेस आपल्याकडे इंटरव्ह्यू देण्यासाठी येतो, त्यावेळेस आपण त्याचा इंटरव्ह्यू घेतो किंवा आपली एचआर टीम आपला इंटरव्ह्यू घेते. आणि ज्यावेळेस हा इंटरव्ह्यू घेतला जातो तर त्यावेळेस त्याच्या क्वेश्चन आन्सरच्या रडगाड्यामध्ये ठेवली जातात. हा म्हणजे तुमचा एक्सपिरियन्स किती, तुम्ही किती वर्षांपासून काम करतात, किती कंपन्यांचा अनुभव तुम्ही घेतलेला आहे, मग तुम्ही आमच्या कंपनीमध्ये काय करू शकतात, हाऊ टू ग्रो कंपनी, कशा पद्धतीने तुम्ही कंपनीला ग्रो करू शकाल, हे सगळे क्वेश्चन्स विचारतो. आणि त्या क्वेश्चनचा रट्टा मार केला तो पूर्ण पाठांतरण करून आपला एम्प्लॉय आपल्याला इंटरव्ह्यू देत असतो. असो, ते करणं गरजेचं आहे का? 100% गरजेचं आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला ज्यावेळेस तो एम्प्लॉय आपल्या एम्पायर मध्ये एंट्री करतो, आपण ज्यावेळेस त्याला नोकरी मिळाल्याचं समाधानपूर्वक गोष्टी सांगतो आणि ज्यावेळेस आपण त्याला आपल्या एम्पायर मध्ये जॉईन करून घेतो, त्यानंतरची पार्श्वभूमी काय होते? 4-6 महिने, 8 महिने, 10 महिने, 12 महिने, वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष तो एम्प्लॉय आपल्या एम्पायर मध्ये काम करतो आणि नंतर कंटाळवाणा होऊन परत दुसरी कंपनी सर्च करतो किंवा परत दुसऱ्या एम्पायर मध्ये जॉबसाठी निघून जातो. असं बहुतांश लोकांचं, बहुतांश एम्पायरचं घडत आहे. मग त्याला कारण काय आहेत? एकमेव आणि एकदम सुंदर असं कारण आहे सर मित्रांनो. कारण असं आहे की आपण काय करतोय, आपल्या एम्प्लॉयला इन्फॉर्म करतोय. आपल्या एम्प्लॉयला आपण इन्व्हॉल्व्ह करण्याच्या ऐवजी इन्फॉर्म करतोय. म्हणजे काय हे मला कळतं, हे तुला कळत नाही, मग मी हे काम तुला सांगितलंय, तू तेवढंच काम करायचं. मग मी जे काम सांगतोय त्याच्यामध्ये परत तुझ्याकडनं चूक पण नाही झाली पाहिजे. असं होतं का? परिपूर्ण माणूस तुमच्या जीवनामध्ये आलेला आहे, आपण स्वतःच नसतो, तर एम्प्लॉय कडनं काय अपेक्षा ठेवणार? मग एम्प्लॉयला इन्फॉर्म करण्याच्या ऐवजी इन्व्हॉल्व्ह केल्याने प्रॉब्लेम काय हो? मग एम्प्लॉयला इन्फॉर्म आणि इन्व्हॉल्व 2 गोष्टींमध्ये फरक सांगतो. इन्फॉर्म म्हणजे काय, की तुम्ही सांगून दिलेलं काम त्यांनी पॉसिबिलिटी करणे. म्हणजे काय करणे? सांगताना बाळूसारखं फक्त काम सांगितलंय आणि ते त्यांनी कम्प्लीट करायचंय, दॅट्स इट. म्हणजे त्याची सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंतचा ड्युटी टायमिंग फिक्स झाला. तो इन्फॉर्म केल्यामुळे इन्व्हॉल्व होऊन काम करणार आहे का? म्हणजे त्याला फक्त कामाचं कॅटलॉग दिलाय, त्याला चार्ज दिलाय, अमुक करायचंय, तमुक करायचंय, हे करायचंय, ते करायचंय, दॅट्स इट. आज 6 वाजेपर्यंत तुझी ड्युटी संपणार आहे, 6 वाजून 10 मिनिटांनी तुला इथून बाहेर चेकआउट करायचं, बाहेर पडायचं. मग तो एम्प्लॉय आपल्याला बाहेर कधी पडायचं आणि कसं लवकरात लवकर पडतोय या दृष्टिकोनातूनच काम करेल. न एम्पायर ग्रो करण्यासाठी, न एम्पायरला पुढे नेण्यासाठी, न बिझनेस ग्रो होण्यासाठी. मग हे झालं इन्फॉर्मेशन. मग इन्व्हॉल्वमेंट म्हणजे काय हो? इन्व्हॉल्वमेंट हा पार्ट आहे ना, खूप वेगळा आहे मित्रांनो. हा पार्ट ज्या एम्पायरने केलाय, मोठे सक्सेसफुल एम्पायर जे झालेले त्यांचा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे मित्रांनो, इन्व्हॉल्वमेंट आणि इन्व्हॉल्वमेंटच. उदाहरण घेऊयात आपण. सर रतन टाटा आहेत, या टाटा ग्रुपने काय केलं हो? या टाटा ग्रुपने इन्व्हॉल्वमेंट केली, इन्फॉर्म नाही केलेलं आहे मित्रांनो. आपण इन्व्हॉल्वमेंट कसं करायचे? मग इन्व्हॉल्वमेंट म्हणजे काय? एक कुटुंब आहे, एक उदाहरण घेऊ आपण. आपलं स्वतःचं कुटुंब आहे की नाही? म्हणजे आपले आई वडील असतात, आपली फॅमिली असते, आपली मुलं असतात, आपली मुली असतात. मग या पूर्ण फॅमिलीमध्ये ज्या वेळेस तुम्ही एक कौटुंबिक चर्चा करतात किंवा कौटुंबिक एखादा इव्हेंट असतो, फॉर एक्झाम्पल एखादं आपण असं पकडूयात की बर्थडे. मग त्या बर्थडे विश करण्यासाठी किंवा तो बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे आपल्याला, मग तो बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी पूर्ण फॅमिली इन्व्हॉल्व होते की नाही हो? कोण काय सुचवल, फुलं कुठून आणायचे, इव्हेंटवाला कुठं ठरवायचा, लॉन्च कोणता ठरवायचा, या सगळ्या गोष्टी एक छोटासा इव्हेंट साजरा करण्यासाठी पूर्ण फॅमिली कामाला लागते. मित्रांनो, मला नक्की तेच म्हणायचंय. मग आपल्या एवढ्या मोठ्या एम्पायर मध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्या एम्पायर मध्ये पॉवरफुल असताना ज्या वेळेस आपण आपला एम्प्लॉय ऍज अ फॅमिली मेंबर म्हणून आपण इन्व्हॉल्व करत नाहीये, तोपर्यंत आपलं एम्पायर कसं सक्सेस होईल?
नक्कीच मित्रांनो. मग त्याच पद्धतीने आपल्याला आपला एम्प्लॉय, आपली जेवढी टीम आहे ती सगळी टीम आपल्याला काय करायची आहे, इन्व्हॉल्व करायची आहे, नॉट इन्फॉर्म. मग इन्व्हॉल्व करताना काय करायचंय, काही डिसिजन त्यांच्यावरती सोडायचे. नाही त्यांना कळणार आहे असं पकडा तुम्ही, परंतु असं करा का निर्णय घेण्यासाठीच्या तुम्ही काही गोष्टी त्यांना विचारू शकतो आपण. एखादी मेन गोष्ट आपल्याला जी सिलेक्ट करून एखादी इम्प्लिमेंट करायची आहे कंपनीमध्ये, तर ती गोष्टचे सजेशन आपण काही त्यांच्याकडनं घेतली पाहिजे. असे ज्या वेळेस सजेशन आपण त्यांच्याकडनं घेतो, तर त्यावेळेस मित्रांनो एक व्यक्ती किंवा एखादा एम्प्लॉय असा निघू शकतो का ज्याच्यामध्ये खरोखर खूप आपल्यापेक्षा जास्त पोटेन्शियल असेल. असे एम्प्लॉय जर आपल्या अवताली भोवताली जर असले आणि असे सजेशन आपण ऍज अ फ्रेंड म्हणून, ऍज अ फॅमिली मेंबर म्हणून त्यांना ज्यावेळेस विचारू, तर त्यावेळेस ते ज्यावेळेस त्यांना रुटीन सुरुवात लागेल ना, तर त्यावेळेस ते एकमेकांशी चर्चा करून ऍज अ फॅमिली मेंबर, जसा एम्पायर ग्रो करण्याचा जो इव्हेंट आहे ना, तो बिग ग्रो करण्याच्या इव्हेंट मध्ये ते सहभागी होतील. आणि ज्यावेळेस ते फॅमिली मेंबर सारखे झटायला सुरुवात होतील, तर त्यावेळेस मित्रांनो विचार करा की आपला एम्पायर कुठे गेलेला असेल. मित्रांनो, इन्व्हॉल्वमेंट ही आपल्या एम्पायरचा मूलभूत पाया आहे. मूलभूत पाया भरणी जर एम्पायरमेंटची करायची असेल, तर पहिले आपल्या एम्प्लॉयला आपल्या हृदयातच नाही तर आपल्या फॅमिलीमध्ये जागा. फॅमिली अशी पाहिजे की ज्यांना एम्प्लॉय सारखे काम करता येतं, पण एम्प्लॉय तुमचा असा पाहिजे का तो तुमचा फॅमिली मेंबर सारखा त्यांनी काम केलं पाहिजे आपला एम्प्लॉय ग्रो होण्यासाठी. त्याला फक्त आहे ना, त्याच्या डोक्यात फक्त एकच कन्सर्न नको आहे का मला मिळणाऱ्या सॅलरीवरती मी खुश आहे. दिस इज रॉंग. मी एम्पायर माझं जेवढं मोठं करेल तरच मी महिन्याची सॅलरी घेईल, किंवा जर मी माझं एम्पायर ग्रो करेल आणि जर मी माझं एम्पायर जर मोठं करण्यामध्ये जर काही भाग माझा जर असेल, तर 100% माझी सॅलरी, माझी ग्रोथ ही 100% फिक्स झालेली असेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबण्यासाठी मात्र विसरू नका. टीम वर्क आणि टीम बिल्ड. परत तुमची टीम तुम्हाला सोडून नक्कीच जाणार नाही. थँक्यू.